नमस्कार. आज विषय घेऊन आली आहे. आपण कुठलंही मंगल कार्य करायचं म्हटलं की आपण त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली सुरुवात करतो ती म्हणजे स्वस्तिक आणि त्याच्यानंतर त्याच्या आजूबाजूला लिहितो शुभ आणि लाभ. काय अर्थ असेल बरं ह्या सगळ्या गोष्टी मागे? कोण आहेत हे शुभ लाभ? कशासाठी त्यांची नावं लिहिली जातात? प्रत्येक कार्याच्या मागे लग्नाची पत्रिका छापायची म्हटली की शुभ लाभ हे लिहावंच लागतं किंवा लिहितातच. चला तर मग जाणून घेऊयात याबद्दलची छोटीशी पण महत्वपूर्ण माहिती. महादेवांचे पुत्र आहेत श्री गणेश. या गणेशाचे विश्वकर्मांच्या 2 मुली होत्या. रिद्धी व सिद्धी यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर त्यांच्यापासून गणेशाला 2 पुत्र झाले. एकाचे नाव शुभ आणि दुसऱ्याचे नाव लाभ. शुभ आणि लाभ. लाभ म्हटलं की आध्यात्मिक तृप्ती जिथे येते त्याला लाभ असं म्हटलं जातं. आणि शुभ या शब्दाचा अर्थ तर तुम्हाला माहित आहेच. शुभ म्हणलं की सुरुवात आणि लाभ म्हणलं की समाप्ती. अशा सगळ्या गोष्टी या दोन्ही नावात खूप अर्थ आहे. कालांतराने ही मुलं मोठी झाली, त्यांचाही विवाह झाला. तुष्टी आणि पुष्टी ह्या दोघी त्यांच्या बायका आणि त्यांना गणपतीला 2 नातवंडही झाली. त्यांची नावं अमोद आणि प्रमोद. असं हे संपूर्ण गणपतीचं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबांनाच त्याच्यातूनच आपल्या प्रत्येक गोष्टीची शुभ गोष्टींची ही सुरुवात होत असते. म्हणून गणेशाला प्रथम वंदन करतात आणि गणेशापासूनच सगळ्या गोष्टींची सुरुवात होते. शुभ आणि लाभच्या बाजूला आपण ज्या 2 रेघा मारतो त्या रेघा म्हणजेच लाभ आणि शुभ या दोघांच्या बायका आहेत, तुष्टी आणि पुष्टी. होय, तर हे लक्षात असू द्या की आपण चिन्ह काढतो खरी, पण त्याचे महत्व काय आहे, कशासाठी काढतो, कोण आहेत ते याच्याबद्दलची माहिती असायला पाहिजे. म्हणून हा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून लक्षात घ्या की ज्या वेळेला आपण हे मंगल चिन्ह दारावरती पत्रिकेवरती आपण काढतो त्याचा अर्थ असा, पहिल्यांदा लिहितो शुभ, त्याच्या बाजूला 2 रेघा, मध्यभागी लिहितो स्वस्तिक आणि परत त्याच्या बाजूला लिहितो लाभ आणि त्याच्याही बाजूला 2 रेघा. आता मी तुम्हाला ह्या सगळ्या शब्दांचे अर्थ सांगितले. म्हणून कोणत्याही गोष्टीची मंगल सुरुवात करायची म्हटली की ही चिन्ह पहिली काढावीत. म्हणजे प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शुभ, लाभ, तुष्टी, पुष्टी, श्री गणेश, स्वस्तिक म्हणजे स्वतः गणेश, अशी सगळ्याची तुम्हाला भरभरून आशीर्वाद प्राप्त होतो. म्हणून हे चिन्ह दारावरती काढतात. कशी बरं वाटली ही माहिती? जरूर कळवा कमेंट बॉक्स मध्ये.